गडचिरोली जिल्ह्यामध्ये सर्वांचं स्वागत। जय जय पांडुरंग हरी। पुण्यामध्ये पालखी आणि वारकरी हे यांचं आगमन झालेलं आहे आणि पुण्यामध्ये पुणेकर हे वारकऱ्यांचं स्वागत करण्यासाठी सज्जच असतात आणि तसंच वारकऱ्यांचं स्वागत पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात होताना दिसतंय। तसंच झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या वतीने देखील भगवानराव वैराट साहेब यांनी वारकऱ्यांचं स्वागत मोठ्या उत्साहात केलेलं आहे। त्यांच्या आरोग्याची काळजी घेत त्यांना जे काही भोजनाची वगैरे व्यवस्था अशा पद्धतीची जी काळजी त्यांनी घेतलेली आहे त्याविषयीची अधिक माहिती आपण घेणार आहोत। झोपडपट्टी सुरक्षा दलाचे संस्थापक अध्यक्ष भगवानजी वैराट आता आपल्या सोबत आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे। आज सर्वत्र आज पालखी आलेली आहे, सर्वत्र आनंदाचं वातावरण आहे। आपण देखील या वारकऱ्यांसमवेत त्यांची सेवा करताय, काय सांगाल? गेली 24 वर्ष सातत्यानं वैराट परिवाराच्या वतीनं श्री संत तुकाराम महाराजाची आषाढी वारी ही आम्ही या ठिकाणी साजरा करतो। आलेल्या वारकऱ्यांचं या ठिकाणी मोठ्या ऐपतीप्रमाणे आम्ही त्यांचं स्वागत करतो। राहण्याची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था आणि अल्पहार आणि खाण्याची जी यथाशक्ती आमची जी मनोभावना आहे ती गेली अनेक वर्ष म्हणजे गेली 24 वर्ष आम्ही या ठिकाणी पार पाडतो। खऱ्या अर्थाने पाहिल्यानंतर या 99 क्रमांकाची जी वारी आहे या वारीच्या निमित्तानं नेमकं हरिभक्त महाराज जे आहेत गणपत महाराज भणंकर खोत साहेब यांच्या नेतृत्वाखाली ही वारी दर सालाबादाप्रमाणे आज या ठिकाणी तिचं आगमन झाले काल आणि त्या आगमनाने आमचा संपूर्ण कोरेगाव पार्क हा दिंडीच्या स्वरूपामध्ये संत तुकाराम महाराजांच्या, संत गाडगे बाबांच्या आणि विठोबाच्या आणि ज्ञानेश्वर माऊलीच्या या सगळ्या आवाजाने गुंगून गेलेला आहे। या वारकऱ्यांना माऊलीच्या दारापर्यंत जाईपर्यंत मोठ्या ताकदीने उत्साहाने हे वारकरी जातच आहे आणि खोत महाराज आणि 99 क्रमांकाची ही वारी ही मोठ्या उत्साहानं हे पार पाडत जात असते। त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। मी माऊलीला नमन करतो, नतमस्तक होतो। या महाराष्ट्रातला शेतकरी अतिशय सुखदायक असावा, त्याच्या उत्पादनात उत्पन्न वाढावं आणि या देशामध्ये सर्व जाती धर्मांना घेऊन ही शांतता राहावी एवढीच माऊलीच्या चरणी नतमस्तक होऊन प्रार्थना करतो, वंदन करतो आणि वारकरी बांधवांना मी शुभचिंतन देतो। संत तुकाराम महाराज पालखी तुकाराम महाराजच्या पाठीमागे दिंडी क्रमांक 99 नंबर हा आमचा 24वा वर्ष दिंडीचं आणि सतत आम्ही ह्या वर्षी ह्या मैदानामध्ये संत गाडगे मुक्काम असतो आणि संत वैराट साहेब यांचं आम्हाला एवढं सहकार्य असतंय की काय अडचण आली किंवा काय पाण्याची सोय, बाथरूमची सोय सगळे ते त्यांच्या मार्फत सगळी सोय व्यवस्थित होती आणि त्यांचं जेवण बी असतंय आणि त्यांचं सहकार्य भरपूर असल्यामुळे आम्ही कंटिन्यू इथं थांबतोय। आमचा हटकर समाज या दिंडी क्रमांक तुकाराम महाराजाच्या दिंडीच्या पाठीमागं 99 नंबरला आमची दिंडी असते आणि आमच्या दिंडीचा दुसरा मुक्काम हा कोरेगाव पार्क इथे गाडगेबाबा संस्थान शाळा विद्यालय या ठिकाणी असतो आणि या ठिकाणी असणारे सर्व ग्रामस्थ आणि भगवानराव वैराट साहेब यांच्या अनमोल सहकार्यामुळं आमच्या दिंडीला कुठलीही अडचण मिळत नाही किंवा सर्व सहकार्य असल्यामुळं आम्हाला कुठलाही त्रास इथे जाणवत नाही आणि आमची दिंडी सुरळीत पार पाडण्यासाठी त्यांचं भरपूर असं सहकार्य, मोलाचं सहकार्य मिळतं अशी आमची या दिंडीकरांची सगळ्या वारकऱ्यातर्फे त्यांना आम्ही धन्यवाद देतो। कारण त्यांच्यामुळं आम्हाला या ठिकाणी असं वास्तव्य व्यवस्थितपणे पार पाडता येतं आणि सर्व सुविधा, आरोग्य सुविधा, नेत्रचिकित्सा, रक्त तपासणी या सर्व व्यवस्था या ठिकाणी जागेवरती आणतात आणि सर्व वारकऱ्याची
या ठिकाणी सेवा उपलब्ध करून देऊन सेवा त्यांच्या वतीने ते सर्वची करतात. संत तुकाराम महाराज गाडगे बाबा शाळेवर आम्ही 25 वर्ष झाले इथे येत आहे. आम्हाला वैराग साहेब असेल, झेंडे साहेब असेल, सगळ्याच्या सहकार्याने आम्हाला सगळी कुठलीही मदत भरपूर मिळत आहे आणि आळंदी ते पंढरी 21 दिवसाचा सोहळा आनंदात पार पडत आहे. संत तुकाराम महाराज पालखी सोहळा यांच्या पालखीमध्ये 99 नंबरला आमची दिंडी हटकर समाज दिंडी शपथ महाराज ह्यांच्या दिंडीत आम्ही करोड्यावरनं किंवा सर्व समाज महाराष्ट्रातनं प्रत्येक जण येतो. कधीही त्रास होत नाही. इथं बी आम्हाला ह्या जागेवर गाडगे महाराज शाळेवर कुठल्याही गोष्टीची अडचण येत नाही. कुठे अडचण लागली तर इथली लोक आम्हाला सहकार्य करून प्राधान्य देतात. रामकृष्ण हरी. आम्ही दिंडीमध्ये येतो बघा, वाघुशी जे महाराज आहेत त्यांच्या दिंडीमध्ये येतो आणि आलो म्हणजे काय इथं संत गाडगेबाबा महाराज इथं राहतो. पण काही अडचण तर आम्हाला ते सोडू शकतात वाघ महाराज. त्याच्यामुळे आमची काय आम्ही दरवर्षी असतो महाराजांना, दरवर्षी येतो. हेच आपली रामकृष्ण हरी म्हणून. माझे नाव नंदराजे जगताप, मी परांडा तालुक्यातून आले आणि भगवानराव वैराट यांच्या दिंडीमध्ये आम्ही पायी सोहळ्यामध्ये आळंदी दिहू ते आळंदी इथे चाललेलो आहेत. तर त्याच्यामध्ये आम्हाला एवढ्या सुविधा मिळाल्या आणि खूप आम्ही म्हणजे खरंच की हा सुख सोहळा स्वर्गी नाही जसं म्हणतात ना, तसं त्या पद्धतीने आम्हाला एवढं चांगलं आमची एवढी सेवा झाली आमच्या आरोग्यावर आणि आम्हाला जेवण, नाश्ता, चहा हे सगळं इतकं चांगल्या प्रकारे पुरवून आला की या सोहळ्यामध्ये आम्हाला घरची आठवणच राहिली नाही. एवढं आम्ही म्हणजे ध्येयभान विसरून गेलो आणि खूप छान सेवा भेटली आम्हाला. पाटील परांड्यावरून आली, आळंदी दिवू ती पंढरपूर. तर मी एकल महिला संघटनेची तालुकाध्यक्ष आहे. ह्यांच्या दिंडीमधील सुविधा आहेत, तिले सांभाळून नेतात, सहकार्य करतात. त्यांच्यामुळं त्यांचा अभिनंदन. जेवण छान असतं, नाश्ता असतो, सगळी सुविधा आहे झोपण्याच्या, जेवणाच्या, आंघोळीच्या. त्यांच्यापासून आपलं छान आहे. माझं नाव अंकुश तुकाराम चौगुले, गाव महिम, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. गेली बरेच वर्ष या तुकाराम महाराजांच्या दिंडी सोहळ्यासोबत मी पायी दिंडीवारी करतोय. हरिभक्त परायण गणपत महाराज खोत चालक आणि मालक यांच्या प्रेरणेनं, त्यांच्या विचारानं या सुख सोहळ्यामध्ये 99 दिंडी तुकाराम महाराजांच्या रथाच्या पाठीमाग 99 क्रमांक आपल्या दिंडीचा आहे आणि चालत भजन करत आनंदात सुख सोहळ्यामध्ये येत असताना पुण्यामध्ये पालखीचा 3 दिवस मुक्काम असतो. महाराजांच्या या ठिकाणी सोहळ्याला 300-400 वर्ष होत आली, परंतु प्रत्येक वर्षाचा जो जोश आहे, उत्साह आहे, महाराजांच्या नामगजरामध्ये ज्ञानोबा माऊली तुकाराम यांच्या भजनानं दंगून जातात वारकरी सर्व. आणि त्यापैकी आम्ही सुद्धा या ठिकाणी दिंडीकरी आहोत. इथं कोरेगाव पार्कला 2 दिवसाचा मुक्काम असतो. या 2 दिवसाचा मुक्काम या ठिकाणी कसा घडला तर अखिल महाराष्ट्र झोपडपट्टी अध्यक्ष भगवानराव वैराट साहेबांच्या या ठिकाणी मदतीनं इथं संत गाडगे महाराज विद्यालय या शाळेच्या प्रांगणामध्ये आम्ही दिंडीकरी या ठिकाणी उतरतो. आमच्या दिंडीमध्ये एकूण 300 लोक आहेत. 15-16 आमचे तंबू आहेत. याच्यामध्ये महिला आमच्या 150 आहेत आणि पुरुष मंडळी 140 आहेत. तसेच दिंडीला लागणारे सर्व असणारे या ठिकाणी आचारी, स्पीकरवाला, इलेक्ट्रिकल, सर्व लाईटची सोय, स्वयंपाकी बायका, असं सर्व या ठिकाणी असणारं आमचं या सोहळ्यामध्ये या ठिकाणी ठीकठाक पुढे चालतोय आम्ही. तर वैराट साहेबांचा परिचय झाला आणि त्यापासून आमच्या आज या दिंडीला 24वं वर्ष आमचं हटकर समाज सेवा मंडळ या रथाच्या पाठीमागे 99 क्रमांकानं चालणाऱ्या दिंडी सोहळ्याला
भगवानराव वैराट साहेबांची पंगत तर जेवणाची असतेच असते, परंतु बाकी इतर सहकार्य पण त्यांच्यामुळे या ठिकाणी खूप खूप होतं. धन्यवाद. रामकृष्ण हरी. आम्ही सगळे महिला मिळून स्वयंपाक करतो, आम्हाला फार आनंद वाटतो. आम्ही नेहमी वारीत येतो. मी ताई 2रं वर्ष माझं चालू आहे. सगळ्यांना महिलांना मी गोड बोलून सगळ्यांना स्वयंपाक करून घेते. वारकरी संप्रदायाला जीव घालायचं, वाढू लागायचं आम्ही सगळे मिळून करतो. मस्त वाटतंय की 5-7 वर्ष झालं आम्ही इथं काम करतो. मस्त 7 वर्ष झालं. मस्त वाटतंय. हा समजा बायका मिसळून 250 लोकांचा. माझे गाव करोळे. माझा बाबा चुलता लय नाद होता. असं दिंडीत यावे, साऱ्याने दिंडी चालवावी. आटकर दिंडीचा मोठा पुरस्कार मिळावा म्हणून मला पण त्यांच्या, ते आता जाग्याला वयस्कर झाले म्हणून बसले, म्हणून मला पण त्यांच्याशी असं करावं म्हणून छंद लागला पांडुरंगाचा. म्हणून मी गेल्या वर्षापासून मी दिंडीत यायला लागली. मी 12 वर्ष माऊलीकडून वारी केली. आता इकडून 22 वर्ष वारी करत आहे. सगळा आनंद असतो. वैराग साहेब आम्हाला 22 वर्ष झालं आम्हाला म्हणजे भोजन देतात. पालखी दिंडी सोहळा आमचा 2रा मुक्काम इथं आहे. आताच ह्यांनी महाराजांनी सांगितलं माऊली की जय जवान जय किसान. तसा शेतकरी शेतामध्ये जगतो, लष्कर आपल्याला महाराष्ट्र सर्व भारताचं संरक्षण करतो, तसंच माऊली आणि तुकाराम महाराज हे सुद्धा सर्व वारकऱ्याचे 21-22 दिवस जे असेल ते सर्व त्यांचं पालन पोषण करतात असं मला तरी वाटतं. आमचे मित्र भिसेजी, आमच्या गावचे सरपंच सन्माननीय लोखंडे साहेब आणि वारकरी बंधुरो, हे अचानक वारकरी ची जबाबदारी माझ्यावर दिली आणि माऊलीच्या हाती तुमच्यासारख्यांची सेवा करण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सर्व वारकऱ्यांचं मनापासून धन्यवाद मानतो. माऊलीला प्रार्थना करतो की या देशातील शेतकरी, या देशातील युवक, या देशातील महिला या सर्वांचं आयुष्य वाढो, शेतकऱ्याला पीक पाणी भरभरून देवो आणि या देशातली महागाई हद्दपार हो, एवढी मी माऊलीच्या चरणी प्रार्थना करतो आणि वारकरी बंधूंना धन्यवाद देतो. अशी सेवा करण्याची संधी आपण सर्वांनी द्यावी. आपली या ठिकाणी कदाचित सेवा करण्यासाठी कुठे कमतरता झाली असेल तर माऊलीच्या या दरबारी मी नतमस्तक होऊन क्षमा मागतो की आपली सेवा करण्यास कमी जास्त झालं असेल तर दया आणि क्षमा करावी. आज या कार्यक्रमासाठी आवर्जून वैराग साहेब उपस्थित राहून आज वारकऱ्यांच्या मनात एक वेगळाच आनंद निर्माण केलेला आहे. त्यांनी या कार्यक्रमासाठी किंवा या पुण्यामध्ये जागा देण्यासाठी खूप सहकार्याची भूमिका बजावलेली आहे. त्याबद्दल जानाई देवी विठ्ठल रुक्मिणी प्रसादित दिंडीच्या वतीने मी त्यांचे हार्दिक असे स्वागत करतो. तसेच त्यांनी अशी सेवा आम्हाला दरवर्षी प्रमाणे देण्यात यावी ही विनंती कटपळ ग्रामस्थांच्या वतीने करतो.